ओके. सो ठीक आहे, हे दोन्ही काय झाले आपले, हे झाले आपले पॅरामीटर्स. ठीक आहे, हा एक, ठीक आहे, हा एक आणि हा दोन. पॅरामीटर कधी पास करतो, जेव्हा फंक्शन आपण डिक्लेअर करत असतो किंवा म्हणजेच क्रिएट करत असतो तेव्हा. त्याच्यानंतर आपण काय केलं, या दोन्हींना स्टोअर कशात गेलं, या व्हेरिएबलमध्ये, या व्हेरिएबलमध्ये. ठीक आहे, ॲडिशन. आता काय येईल, हा कोणती व्हॅल्यू होल्ड करेल, या दोन्हींची ॲडिशन, ए आणि प्लस बीची. मी इथे काय आलो, त्याच्यानंतर आपण काय केलं, त्या दोन्हींना गेले कन्सोल डॉट, म्हणजे काय करतो आपण, आउटपुट इथे प्रिंट करतो. ठीक आहे, आउटपुट आपण इथे प्रिंट करू. सो जसं हे फंक्शन कॉल केलं, ठीक आहे, आता हे काय होतं आपलं फंक्शन नेम. तो आता काय परफॉर्म होईल, जसं आपण बोललो की आपला एक बॉक्स बनेल, बरोबर. बॉक्सचं नाव राहील सम. सो इथं नाव राहील त्याचं सम फॉर एक्झाम्पल. त्याच्यात काय राहील, कोड असेल. तो कोड कोणता केलेला आहे आपण, हा. ठीक आहे, हा ब्लॉक ऑफ कोड. ठीक आहे, हा एवढा कोड. सो जसं मेला कॉल करेल, हा कोड काय करेल, लाईन बाय लाईन एक्झिक्यूट व्हायला स्टार्ट करेल. ठीक आहे, आणि हा बघेल की व्हॅल्यू पास काय केली जेव्हा येते आर्ग्युमेंटमध्ये. सो जसं हे फंक्शन कॉल केलं, हा काय करेल, याची व्हॅल्यू काय होऊन जाईल, आता ए काय होईल 5. ठीक आहे, हा ए जो असेल तो काय होईल 5, आणि प्लस हा बी असेल तो काय होईल 5. ओके, हे 5 झाला, आणि काय येईल याच्यात मध्ये येईल 10. ओके, जसं आपण आता याच्यात व्हॅल्यू कोणती स्टोअर होईल, ठीक आहे, हा 10 स्टोअर कशामध्ये होईल, या ॲडिशन व्हेरिएबलमध्ये. ओके, जसं आपण कन्सोल लॉक करू त्या ॲडिशन व्हेरिएबलला, आपल्याला आउटपुटमध्ये येईल 10. हो, ठीक आहे, जर कन्फ्युजिंग वाटत असेल ते परत एकदा सांगतो. सर्वात आधी आपण केलं होतं, ठीक आहे, फंक्शन क्रिएट. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण त्याला काय केले, दोन पॅरामीटर पास केले, ए आणि बी. ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं, एक व्हेरिएबल बनवलं. त्याच्यामध्ये काय आपण त्याचं नाव काय घेतलं, ॲडिशन. त्याच्यामध्ये काय करतोय आपण, ए आणि प्लस बीची काय करतोय, ॲडिशन करतो. ठीक आहे, आणि काय करतोय, त्या ॲडिशनला प्रिंट करतोय. ठीक आहे, हा सिंपल प्रोग्राम आपला, की दोन पॅरामीटर आहे, एक व्हेरिएबल आहे, आणि त्याला आपण प्रिंट करतो त्यांची ॲडिशन घेऊन. आणि मी काय करतो, जेव्हा फंक्शन कॉल करतो तेव्हा काय करतो, दोन व्हॅल्यू पाठवतो, ए आणि बी साठी. का बरं, कारण आपण त्याला बोललो इनपुट्स. ठीक आहे, जसा युजर इथे इनपुट म्हणजे ही व्हॅल्यू जशी बाउंड होईल 5 आणि 5, काय आपल्याला प्रिंट काय होईल 10. सो सेम ठीक आहे, सेम हे आणि बी इथे घेतलं, आणि आपण अजून एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे, आता हे आपण घेतलंय समचं एक्झाम्पल. सो जर आपल्याला घ्यायचं असलं फंक्शन, ठीक आहे, स्टुडंट नेम, स्टुडंट नेम, तर आपण काय करू आता, ठीक आहे, इथे काय करू, नेम. ठीक आहे, स्टुडंट डिटेल्स घेऊ आपण, स्टुडंट डिटेल्स. इथे काय करू आपण, नेम, ठीक आहे, एज आणि डेट ऑफ बर्थ. ठीक आहे, आपण या तिन्ही गोष्टी पास करू. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, फक्त कन्सोल किंवा लेट स्टुडंट डिटेल्स, स्टुडंट डिटेल्स. ठीक आहे, आणि आपण काय करू, त्याला नेम याला असाइन करू, आपण काम करू. ठीक, स्टुडंट डिटेल्स पेक्षा आपण डायरेक्ट काय करू, कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, नेम, एज अँड डी ओ बी. सो ठीक आहे, आता हे आपण फंक्शन डिक्लेअर केलं. ठीक आहे, म्हणजे क्रिएट केलं नाही, 3 पॅरामीटर आपण केले पास. आता मी काय फंक्शन इथे कॉल करेल. ठीक आहे, स्टुडंट डिटेल्स. पहिलं काय नेममध्ये काय टाकेल मी, एक्झाम्पलमध्ये आय टी आर. ठीक आहे, एज 15, डेट ऑफ बर्थ 17/04/21. सो आता काय करायचं आपल्याला, काय आलं आपल्याला इथे, आता याच्याने काय झालं, नाही ना, ठीक आहे, आउटपुट मध्ये दिसलं आपल्याला काय प्रिंट झालं, नेम, ठीक आहे, एज, त्याच्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ. ठीक आहे, सो एक
ठीक आहे. काय झाले, सर्वात आधी त्याचं नेम, त्याची एज आणि त्याच्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ आपल्याला इथं आउटपुटमध्ये आलेली. ओके, सो ठीक आहे. आता एक्झॅक्टली होतं काय मी ते एक्सप्लेन करतो या कोडमध्ये. ठीक आहे, त्याच्या आधी एक ब्रेक घेऊ आपण, त्याच्यानंतर मी पूर्ण हा कोड तुम्हाला एक्सप्लेन करतो की आपण ऍक्च्युली केलं काय, ते मल्टिपल पॅरामीटर्स आपण कसं काय पास केले आणि याला व्हॅल्यू बाउंड कसं काय झाली. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय करत होतो, फक्त ठीक आहे 2 पॅरामीटर पास करत होतो. आपण इथे काय केले, 1 2 3 पॅरामीटर पास केले आणि याला काय केलं आपण, आर्ग्युमेंट ठीक आहे फंक्शन मध्ये पास केले. तो याला मी डिटेल मध्ये एक्सप्लेन करतो. सो लाईक बी करून ठेवा, आपल्या कामाची गोष्ट. ओके, तर आता आपण काय केलं, फंक्शन लिहिताना आपण मल्टिपल पॅरामीटर ठीक आहे पास केले आणि फंक्शन कॉल करताना मल्टिपल जे आर्ग्युमेंट असतात ते आपण पास केले. तर मी एक्सप्लेन करतो एक्झॅक्टली आपण केलं का. याच्या आधी आपण काय करत होतो, 2 पॅरामीटर पास करायचो आणि आर्ग्युमेंट मध्ये घेत द्यायचो 2 व्हॅल्यू सेम. ठीक आहे, काहीच केलं नाही. आपण काय केलं, फक्त एक पॅरामीटर एक्स्ट्रा ऍड केले. ठीक आहे, नेम, एज आणि डेट ऑफ बर्थ. बरोबर. सो एक मिनिट. ठीक आहे, जसं आता काय होईल, सर्वात आधी एक बॉक्स बनेल. ठीक आहे, मेमरी मध्ये, त्याच्यामध्ये हा कोड परफॉर्म होईल. फक्त कन्सोल लॉग नेम एज आणि ठीक आहे डीओबी. सो फक्त ठीक आहे एवढाच कोड राहिला एक लाईनचा. तो काय होईल, ठीक आहे इथे परफॉर्म होईल जेव्हा आपण त्याला कॉल करू. पण ठीक आहे, जसं आपण ठीक आहे याला कॉल करू तर काय होणार आहे, सर्वात आधी हा ITR जो असेल ठीक आहे तो बाउंड कशाला होईल, नेमला. सर्वात आधी तो बाउंड होईल आपल्या ठीक आहे नेम पॅरामीटरला. सो इथे हा राहील, तो होऊन जाईल नेम. त्याच्यानंतर ठीक आहे 15 असेल तो काय होईल, तो कशाला बाउंड होईल, 15 बाउंड होईल आपल्या एजला. आपल्या एजला होईल. त्याच्यानंतर हा डेट ऑफ बर्थ राहील. ठीक आहे, तो कशाला बाउंड होईल, एला. डेट ऑफ DOB. सो जसं आपण कन्सोल लॉक करू तर इथे काय करतो, आपण पॅरामीटरचे नेम लॉक करतोय. बरोबर. जसं आपण याला कॉल केलं काय होईल, ही लाईन एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, याला कॉल केलं पहिले काय बघायला, याला नाव काय ठीक आहे ITR, नंतर एजला काय ठीक आहे 15 आणि नंतर काय डेट ऑफ बर्थ काय 17/4/2002. सो इथे काय जसं कन्सोल लॉक करू याची व्हॅल्यू होऊन जाईल आपली बाउंड होऊन ITR, याची 15, डेट ऑफ बर्थ 17/04/2002. सो याप्रमाणे हे पूर्ण कोड असेल तो आपला एक्झिक्यूट होईल. सो पुढचा त्यांचा पॉईंट काय होता, ते होता फंक्शन कॅन टेक मोर दॅन 1 पॅरामीटर, म्हणजे आपण मल्टिपल पॅरामीटर फंक्शन मध्ये ठीक आहे पास करू शकतो. सो त्याच्यानंतर आहे ठीक आहे पुढचा टॉपिक आहे आपला रिटर्न स्टेटमेंट. ओके, ठीक आहे. तर आपण सर्वात आधी बघू की क्या बोलत त्यांनी डेफिनेशन काय दिले. ठीक आहे, रिटर्न. सो रिटर्न स्टेटमेंट ठीक आहे सेंड अ व्हॅल्यू back from inside the function to place where the function was called. ठीक आहे, this lets us to use the result of a function instead of only printing. So ठीक आहे, ठीक आहे काय the return statement send a value back from inside the function to the place where the function was called. ठीक आहे, सो हे काय करेल, तिथे फंक्शन कॉल झालंय तिथे काय करेल, सेंड अ व्हॅल्यू बॅक फ्रॉम इनसाइड द फंक्शन टू वेअर द फंक्शन वॉज कॉल्ड. ठीक आहे, ही व्हॅल्यू तो परत सेंड करेल तिथे आपलं फंक्शन कॉल झालेलं असेल तिथे. सो दिस लेट अस यूज द रिझल्ट ऑफ फंक्शन, म्हणजे काय जो फंक्शनचा रिझल्ट असेल जसा तो व्हॅल्यू परत पाठवेल फंक्शनला. ठीक आहे, जिथे कॉल तिथे आपण त्या रिझल्टचा यूज करून ठीक आहे यूज द रिझल्ट ऑफ फंक्शन इन्स्टेड ऑफ. आपण आतापर्यंत काय करायचं, फक्त कन्सोल मध्ये प्रिंट करण्यापेक्षा ठीक आहे जो रिझल्ट असेल तो आपण यूज करू शकतो. मी आता एक्झाम्पलने तुम्हाला एक्सप्लेन करतो आधी.
तर ते सोपं जाईल. सगळ्यात आधी याचं आउटपुट बघू आपण. ठीक आहे, आता काय ठीक आहे, किती आलं याचं? ठीक आहे, 5 + 3 किती होते आपल्यासाठी? 8 होते. आता हे झालं काय मी ते एक्सप्लेन करतो आणि रिटर्नची डेफिनेशन सोबत आपण पुन्हा कोड डिटेलमध्ये बघू. कलर चेंज करतो. बस 1 मिनिट फक्त. छोटी 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 छोटी. ठीक आहे, परफेक्ट. ठीक आहे, आता ते काय बोलले होते परत एकदा हे वाचतो. ठीक आहे, स्टेटमेंट सेंड व्हॅल्यू ब्लॉक फ्रॉम द इनसाइड द फंक्शन टू द फंक्शन वेअर इज फंक्शन कॉल. काय होईल? जिथे फंक्शन कॉल होईल, बरोबर, जिथे आपण फंक्शन कॉल केले. ठीक आहे, सो जी व्हॅल्यू असेल, ठीक आहे, ती काय होईल? रिटर्न याला परत येईल. ठीक आहे, तेच बोलले काय, द फंक्शन सेंड व्हॅल्यू बॅक फ्रॉम द इनसाइड. ठीक आहे, इनसाइड द फंक्शन टू द प्लेस वेअर इज कॉल्ड. इनसाइड फंक्शन काय असतं? हा फंक्शन, त्याच्यामध्ये काय असतो? आपण रिटर्न कीवर्ड यूज करतो. काय करतो? ही व्हॅल्यू परत त्या फंक्शनला पास करून देतो. ठीक आहे, a+b ची व्हॅल्यू काय होईल? आता या फंक्शनला विल पास होईल आणि तिथे रिटर्न कीवर्ड यूज करतो. तिथे काय होतं? कोड एक्झिक्यूट करणं आपलं थांबून जातं. ठीक आहे, व्हॅल्यू बॅक. ठीक आहे, व्हॅल्यू बॅक फ्रॉम द इनसाइड. ठीक आहे, हा एकदा नीट बघा काय म्हणता येतं. ठीक आहे, काय बोलले ते? व्हॅल्यू बॅक फ्रॉम द इनसाइड द फंक्शन. ठीक आहे, इनसाइड फंक्शन काय झालं? या ब्लॉकमध्ये जो असेल तो. ठीक आहे, तो काय म्हणतोय? व्हॅल्यू बॅक फ्रॉम द इनसाइड द फंक्शन टू द प्लेस. ठीक आहे, काय? टू द प्लेस वेअर द फंक्शन इज कॉल्ड. ठीक आहे, फंक्शन कॉल कुठे झालं? इथे गेले त्याने. ठीक आहे, लेट टेबल आणि हे ऍड कॉल केला आणि 5 and 3. आता याच्यात काय? 5 and 3 ची जी व्हॅल्यू असेल ती काय होईल? व्हॅल्यू बॅक फ्रॉम इनसाइड द फंक्शन. ठीक आहे, व्हॅल्यू बॅक फ्रॉम द इनसाइड ऑफ अ फंक्शन टू द प्लेस वेअर द फंक्शन कॉल. ठीक आहे, टू द प्लेस वेअर द फंक्शन कॉल. फंक्शन कुठे कॉल केलं आपण? इथे टोटलला केलं आणि त्याच्यानंतर काय केलं आपण? त्या टोटललाच लॉक केलं. ठीक आहे, दिस लेटस यूज द रिझल्ट ऑफ फंक्शन. ठीक आहे, दिस लेटस यूज द रिझल्ट ऑफ अ फंक्शन इन्स्टेड ऑफ ओनली प्रिंटिंग. आता याच्याने काय होईल? ह्या आपण, ठीक आहे, जसं रिटर्न केलं. ठीक आहे, ही व्हॅल्यू आपण इनसाइड मधून काय केली? जेव्हा कॉल केलं तेव्हा रिटर्न केली. ठीक आहे, a+b. सो आता काय लिहिणे काय केलं? ती व्हॅल्यू काय केली? याच्यात व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून घेतले. ठीक आहे, सो इन्स्टेड ऑफ प्रिंटिंग द रिझल्ट, ते काय बोलले? आपण काय करू? त्या रिझल्टचा यूज करू शकतो. सो एंडे काय केली? ते टोटल मध्ये ते स्टोअर करून घेतले. सो आपण इथे आलो. ठीक आहे, आणि परत एक याला आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, सेम या टाईप मध्ये. सो काय करू आपण? फंक्शन. ठीक आहे, आपण घेऊया कोणतं एक्झाम्पल घ्यायचं? इझी वाला. ठीक आहे, आपण नेमचं घेऊ. ठीक आहे, नेम्स तुम्हाला समजायला इझी जाईल. तो आता इथे काय होतं? सर्वात आधी आपण घेऊ स्टुडंट नेम. ठीक आहे, आणि याच्यात परत स्टुडंट. स्टुडंटपेक्षा स्टुडंट फर्स्ट घेऊ आपण. स्टुडंट फर्स्ट. ठीक आहे, आणि स्टुडंट. ठीक आहे, सेकंड. हे दोन्ही काय घेतले? आपण पॅरामीटर घेतले. आता आपल्याला काय करायचंय? जेव्हा फंक्शन कॉल होईल, बरोबर, जेव्हा फंक्शन कॉल होईल तेव्हा आपल्याला रिटर्न यूज करायचं आणि काय करायचंय? कन्सोल डॉट लॉग. रिटर्न पेक्षा आपण एक काम करू, इझी घेऊ. मल्टिप्लिकेशनचं घेऊ आपण. इथे एकदम सिम्पल, म्हणजे त्याच टाईपमध्ये म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन इझी जाईल. मल्टिप्लिकेशन सेम एक्झाम्पल राहील, फक्त आपण इथे ए बी. ठीक आहे, रिटर्न करताना काय करू आपण? ए मल्टीप्लाय बाय बी. ठीक आहे, सेम लेट. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन ठीक आहे, मल्टी आणि
3 आणि 5 पास केला. ठीक, आता काय होईल, कन्सोल डॉट लॉग आपण इथे प्रिंट करू मल्टिप्लिकेशन. आता तर सिंपल काय होणार आहे, तुम्हाला माहिती आहे की आपली मल्टिप्लिकेशन प्रिंट होणार आहे. बट इथे जर आपण फंक्शन न लिहिता, ठीक आहे, म्हणजे रिटर्न कीवर्ड यूज करता आपल्याला करायचं असतं, तर आपण कसं केलं असतं, ठीक आहे. त्यांनी काय एक्झाम्पल दिलं, ठीक आहे. वन्स रिटर्न स्टेटमेंट इज रन, ठीक आहे. हे कधी लक्षात ठेवा, जर एकदा रिटर्न स्टेटमेंट रन झालं म्हणजे इथून रिटर्न झाला, ठीक आहे, म्हणजे व्हॅल्यू बॅक झाली, ठीक आहे. म्हणजे जिथून कॉल केला तिथून आपल्या व्हॅल्यू भेटून गेली, ठीक आहे. म्हणजे 5+3 आली, तिथून व्हॅल्यू भेटली, टास्क परफॉर्म झालं, ठीक आहे. तर काय होईल, त्याच्यानंतर हे फंक्शन एक्झिक्यूट होणं बंद होऊन जाईल. सो कधी लक्षात यायचं की वन्स रिटर्न स्टेटमेंट रन, फंक्शन स्टॉप इमिजिएटली, ठीक आहे. एनी कोड रिटर्न आफ्टर इनसाइड द फंक्शन विल नॉट रन. जर एकदा रिटर्न बोलले तुम्ही की मला इथून रिटर्न होऊन जायचंय, म्हणजे काय होईल, व्हॅल्यू बॅक फ्रॉम इनसाइड द फंक्शन टू द प्लेस, ठीक आहे. सो इथून जर व्हॅल्यू पास केली तुम्ही, ती रिटर्न होऊन, ठीक आहे, याला झाली, ठीक आहे, इनसाइड द फंक्शन मध्ये रिटर्न स्टेटमेंट मध्ये, तो इथून जर त्याला व्हॅल्यू भेटली तर इथून एक्झिक्यूट, रिटर्न नंतर तो एक्झिक्यूट नाही होणार, ठीक आहे. हेच बोलता येतं व्हॅल्यू बॅक फ्रॉम इनसाइड, ठीक आहे, इनसाइड द फंक्शन टू द प्लेस वेअर द फंक्शन वॉज, ठीक आहे, वॉज कॉल्ड, ठीक आहे. सो जिथे रिटर्न स्टेटमेंट आपण दिलं तिथे काय होईल, ही व्हॅल्यू असेल ती पास, म्हणजे तिथून पुढे कोड एक्झिक्यूट नाही होणार. सो आता विदाउट रिटर्नचं त्यांनी एक्झाम्पल दिलं एक्झॅक्टली. ठीक आहे, ठीक आहे. आता काय केलं त्यांनी, फंक्शन लिहिले ऍड अँड प्रिंट नावाचं, ठीक आहे. आता आपण आतापर्यंत काय करायचं, फक्त कन्सोल लॉग ए प्लस बी, बरोबर, पॅरामीटर पास केले. पण रिटर्न काय होतं की आपल्याला व्हॅल्यू रिटर्न देते का नाही देते, ठीक आहे. जर आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करायचं असेल तर इथे काय केलं त्यांनी, आणि जर आपण असं लिहिलं, ठीक आहे, रिझल्ट, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल लेट रिझल्ट ऍड प्रिंट 5 आणि 3 इथे कन्सोल लॉग केलं तर काय होईल, आउटपुट जे असेल ते अनडिफाईन. का बरं, कारण की आपण इथून रिटर्न स्टेटमेंट यूज केले नाही, कारण की आपण व्हॅल्यू, ठीक आहे, इनसाइड मधून ती पास नव्हते जेव्हा फंक्शन कॉल करतोय तेव्हा, ठीक आहे. आणि हे झालं तेच एक्झाम्पल, कारण की आपण काय करू शकतो, रिटर्न यूज केलं नाही तर फक्त आउटपुट प्रिंट करू शकता रिझल्ट सोबत. काय बोललो आपल्याला की आपण रिझल्टचा यूज नाही करू शकत, तो सेम, ठीक आहे. हे केले आणि इथे जर आपण सेम तेच रन केलं, ठीक आहे, तर काय होतं, फक्त आपण इथे काय चेंज करतोय, इथे करतोय रिटर्न स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर काय करतोय, फंक्शन डिफाईन करतो, ठीक आहे. लेट एक व्हेरिएबल डिफाईन केलं, त्याच्यानंतर ऍड ते फंक्शन कॉल करून काय केलं आपण, ते 5 आणि 3 हे दोन्ही आर्ग्युमेंट पास केले आणि त्याच्यानंतर कन्सोल लॉग, ठीक आहे, केले. सो काय बोलले ते, विदाउट रिटर्न अ फंक्शन गिव्ह बॅक्स अनडिफाईन बाय डिफॉल्ट. सो काय असतं, फंक्शन रिटर्न कीवर्डचा यूज काय असतो, अ स्टेटमेंट सेंड अ व्हॅल्यू बॅक फ्रॉम इनसाइड द फंक्शन, ठीक आहे. व्हॅल्यू बॅक फ्रॉम इनसाइड द फंक्शन कोणते असते, ही इनसाइड फंक्शन म्हणजे काय, जे आपण ब्लॉक मध्ये लिहितो ते, तो काय करतो, व्हॅल्यू बॅक फ्रॉम इनसाइड द फंक्शन वेअर द फंक्शन वॉज कॉल, ठीक आहे. वेअर द फंक्शन वॉज कॉल, फंक्शन कुठे कॉल करतो आपण, जेव्हा तुम्हाला लीड असेल, ठीक आहे, हा स्पेसिफिक कोड परफॉर्म करायचे, तेव्हा आपण फंक्शन जो असतो तो कॉल करत असतो, ठीक आहे. तो हा यूज असतो आपल्या रिटर्न स्टेटमेंटचा. सो तसंच पुढचं काय असतं आपलं, फंक्शन एक्सप्रेशन. सो फंक्शन एक्सप्रेशन काय आहे, ठीक आहे, द फंक्शन can also be stored inside the variable, ठीक आहे. This is called function expression. Such function are often written without name, called asynchronous anonymous function, ठीक आहे. सो इथे काय केलं, आतापर्यंत आपण कसं सिंटॅक्स लिहित आलोय, फंक्शन एक्सप्रेशन. आतापर्यंत आपण डिफाईन कसं करत आलो फंक्शनला, आपण काय लिहितो, फंक्शन, त्याच्यानंतर फंक्शनचं नेम, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेट सम, त्याच्यानंतर घेतो पॅरामीटर, बरोबर, ए आणि बी, ठीक आहे. त्याच्यानंतर कर्ली ब्रेसेस ओपनिंग आणि क्लोजिंग, आणि याच्यामध्ये लिहितो आपण कोड, बरोबर. बट आता ते काय बोललं आपल्याला की कॉपी करू, ठीक आहे. फंक्शन कॅन ऑल्सो स्टोर इनसाइड द, ठीक आहे, व्हेरिएबल, ठीक आहे, म्हणजे आपण व्हेरिएबल मध्ये बी फंक्शन स्टोर करू शकतो. सो त्यालाच काय म्हणतात, फंक्शन
एक्सप्रेशन ओके so guys, a function can also be stored inside the variable and this function is called, ठीक है, this is called function expression, ठीक है. such function are often written without a name, ठीक आहे. म्हणजे जिथे आपण फंक्शनचं नेम बी डिफाईन करत नाही, ठीक आहे. सो याच फंक्शनला काय म्हणतात, फंक्शन एक्सप्रेशन, ठीक आहे. ते व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो आपण, ना की फंक्शनला नाव देतो, ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण सिंटॅक्स काय भेटला, फंक्शन कीवर्ड, त्याच्यानंतर काय केलं, फंक्शनला नाव दिलं, बरोबर. त्याच्यानंतर केले पॅरामीटर्स ॲड केले, ठीक आहे. हे दोन पॅरेंथेसिस आणि त्याच्यानंतर आपले दोन पॅरामीटर्स, त्याच्यानंतर एक कर्ली ब्रेसेस आणि दुसरा असतो क्लोजिंग आणि ओपनिंग कर्ली ब्रेसेस, ठीक आहे. तो सेम ओके. सो आता ठीक आहे, हा सिंटॅक्स कसा आहे फंक्शन एक्सप्रेशनचा, आपण काय करतो, फंक्शन स्टोअर करतो एका व्हेरिएबलमध्ये, ओके. हा एक सिंटॅक्स आणि हा झाला आपला फंक्शन एक्सप्रेशनसाठी. आता काय केलं आपण, सर्वात आधी एक व्हेरिएबल डिफाईन केला, ठीक आहे, कॉन्स्ट नावाने, ठीक आहे. कॉन्स्ट कीवर्ड यूज केला, त्याच्यानंतर आपण काय केलं, त्या व्हेरिएबलचं नाव दिलं, ठीक आहे. असाइन ऑपरेटर यूज करून, ठीक आहे. त्याच्यानंतर फंक्शन कीवर्ड यूज केला आणि त्याच्यानंतर पॅरामीटर, ठीक आहे, हे पास केले आणि रिटर्न स्टेटमेंट जे आपण आता एक्झाम्पल घेतले ते जे काय करतो आपण, असं न लिहिता फंक्शन माय नेम, ठीक आहे, नेम न लिहिता, ठीक आहे. आपण काय करतोय आता, एलाच लिहिताना असं लिहितो, कॉन्स्ट माय नेम, बरोबर, माय नेम, आणि याला म्हणजे याला फक्त आपण काय स्टोअर करतो, ॲज अ व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. आता काय होईल, ही व्हॅल्यू पूर्ण फंक्शनची होल्ड कोण करेल, हा व्हेरिएबल करेल, ठीक आहे. कॉल करताना आपल्याला कोणाला करायचं आहे, आता ह्या व्हेरिएबल म्हणजे तुम्ही फंक्शन एक्सप्रेशन टाईप दिले आपल्याला, ठीक आहे, फंक्शन डिक्लेअर करायचं, ठीक आहे. आपण काय कॉल कोणाला करू, याला करू, ठीक आहे. कॉन्स्टचा पुढे जो नाव असेल तो आपला व्हेरिएबल नेम, त्याला आपण कॉल करू. सिम्पल काय असं न लिहिता फक्त, ठीक आहे, असं न लिहिता, म्हणजे दोन्ही टाईप आहे, तुम्ही असंही लिहू शकता, ठीक आहे. मला असं वाटलं तुम्ही असंही लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, बट ठीक आहे. जर शॉर्टकट लिहायचं असेल तर काय लिहायचं, कॉन्स्ट माय नेम, एक मिनिट, हॅलो, होतो, ठीक आहे. फंक्शन एक्सप्रेशनला, ठीक आहे, आपण काय बोललो, आपण दोन टाईपमध्ये फंक्शन डिक्लेअर किंवा क्रिएट करू शकतो. पहिला कोणता असतो, फंक्शन कीवर्ड, त्याच्यानंतर फंक्शनचं नेम, पॅरेंथेसिस, ओपनिंग कर्ली ब्रेसेस आणि कर्ली ब्रेसेस, ठीक आहे. ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसेस आणि त्याच्यानंतर फंक्शन आपण काय करू शकतो, कॉल करू शकतो, ठीक आहे. सो डन, ठीक आहे. आपण इथे काय केलं, फंक्शन जे असेल ते कॉल केले. सो आता दुसरा कोणता बोलले ते, आपण व्हेरिएबल, ठीक आहे, एक कीवर्ड डिफाईन करा व्हेरिएबल साठी आणि आपण दिलं इथे माय नेम आणि काय केलेला, कोणता ऑपरेटर यूज करू आपण इथे, असाइन, आणि इथे देऊ आपण ऍडिशन, ठीक आहे. ओपनिंग पॅरेंथेसिस, त्याच्यानंतर काय बोलले ते, पॅरेंथेसिस आणि क्लोजिंग आणि, ठीक आहे, सेम क्लोजिंग कर्ली ब्रेसेस आणि ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसेस, ठीक आहे. आपण काय करू आता इथे फक्त कॉन्स्टेंट, ठीक आहे, लेट ए प्लस बी करू, ठीक आहे. आणि याला करू आपण कन्सोल डॉट लॉग लेट सम, ठीक आहे, टू, याचं देऊ आपण ॲडिशन, ठीक,
असाइनमेंट ऑपरेटर यूज करू इथे आपण प्रिंट करू याची ऍडिशन. ठीक आहे, आता काय केलं आपण हेच काम कसं करू शकलो असतो, सिंपल फंक्शन सम कर्ली ब्रेसेस त्याच्यानंतर लेट ऍडिशन. ठीक आहे, काय केलं असतं ए प्लस बी आणि कन्सोल डॉट लॉग सो ऍडिशन. ठीक आहे, सो हे आपण असंही लिहू शकतो आणि असंही लिहू शकतो. ठीक आहे, आपल्याकडे किती आता पॉईंट आहे, दोन आहे. ठीक आहे, सो पहिला आपण फंक्शन एक्सप्रेशनने फंक्शन डिक्लेअर करू शकतो आणि आपलं जे ठीक आहे आपण बोललो होतो सिंपल जो आपण पहिले कीवर्ड यूज करू. ठीक आहे, जो फंक्शन लिहितो त्याच्याने आपण फंक्शन डिक्लेअर किंवा क्रिएट ठीक आहे करू शकतो. सो सेम काय ठीक आहे फंक्शन तिथे आता एक तुम्ही गोष्ट नोटीस केल्या असेल, आपण फंक्शनला नाव नाही दिलेले बरोबर. इथे काय केले फक्त आपण फंक्शन कीवर्ड यूज केलाय, फंक्शनला नाव आपण नाही दिलं. आपण नाव कोणाला दिलंय, ठीक आहे आपण नाव दिलं आहे, आपण नाव दिलं आहे सॉरी आपण नाव दिलं आहे व्हेरिएबलला. ठीक आहे, कोणतं याला. सो व्हॅल्यू कशा स्टोरीला आता याच्यात होईल. ठीक आहे, पण राहणार काय राहणार, ठीक आहे राहणार आहे ते फंक्शनच राहणार आहे. सो इथे व्हेरिएबल आपण काय केलं फक्त लिहिताना काय व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करून घेतली आणि त्याच्यानंतर फंक्शन कीवर्ड यूज केला पॅरामीटर आणि इथे त्यांनी रिटर्न कीवर्ड यूज केला. आपण काय केलं फक्त कन्सोल डॉट लॉग दिले. ओके, सो याप्रमाणे आपण काय म्हणता येईल या टॉपिकला आपण काय शिकलो होता फंक्शन एक्सप्रेशन. काय की जर तुम्हाला व्हेरिएबल मध्ये फंक्शन स्टोअर करायचं असेल, ठीक आहे फंक्शन कॅन ऑल्सो स्टोअर इनसाइड अ व्हेरिएबल. जिथे तुम्हाला गरज आहे की तुम्हाला फंक्शन कशात स्टोअर करायचं असेल व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे, सो दिस ठीक आहे दिस इज कॉल्ड अ फंक्शन एक्सप्रेशन. सच फंक्शन आर ऑफन रिटर्न विदाउट नेम. ठीक आहे, आपण काय केली तर फंक्शनला नेम नाही दिलं, तेच बोलले की फंक्शन इज ऑफन सॉरी ठीक आहे फंक्शन ऑफन ठीक आहे ऑफन रिटर्न विदाउट अ नेम अँड कॉल्ड एनॉनमस. ठीक आहे द फंक्शन. ठीक आहे, सो हे काय झालं ज्या फंक्शनला आपण नाव न देत ठीक आहे ते आपण कशाने लिहू शकतो फंक्शन एक्सप्रेशनने. ठीक आहे, व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर करून. सो आपला टॉपिक झाला होता आता फंक्शन एक्सप्रेशन. सो ठीक आहे हे ठीक आहे, आता पुढचं काय ठीक आहे आता ह्या ज्या गोष्टी ठीक आहे ॲरो फंक्शन झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं झालं आहे हे डिफॉल्ट पॅरामीटर. ठीक आहे ठीक आहे ह्या स्कोप आपण बघू. त्याच्यानंतर काय दिले बिगिनिंग यात आपल्या ठीक आहे प्रत्येक वेळी राहतात. सो आपण जो लास्ट टॉपिक आहे ठीक आहे तो आता बघणार आहे. ठीक आहे, कारण की हे जे ॲरो फंक्शन आहे तुम्ही शिकणार आहे रिॲक्ट मध्ये. कशाने शिकणार आहे रिॲक्ट जेव्हा तो आपण शिकू त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करेल. ठीक आहे, आता याची आपल्याला बघायची गरज नाही. ठीक आहे, ह्या टॉपिकचे ॲरो फंक्शनचे आपल्याला कोणतं बघायचं सर्वात आधी डिफॉल्ट. ठीक आहे पॅरामीटर्स. सो इथे काय बोलले ते सो ठीक आहे डिफॉल्ट पॅरामीटर काय असतं समटाइम फंक्शन कॉल्ड विदाउट गिविंग अ ठीक आहे व्हॅल्यू ऑफ पॅरामीटर वी कॅन सेल डिफॉल्ट व्हॅल्यू दॅट विल बी यूज ऑटोमॅटिकली इन दॅट केस. ठीक आहे, म्हणजे काय केलं आता यांनी एक फंक्शन डिफाईन केलं, त्याला काय केलं डिफॉल्ट व्हॅल्यू काय देऊन दिली केस देऊन दिली. ठीक आहे, म्हणजे कोडमध्ये एक्सप्लेन करतो तुम्हाला जास्त इझी जाईल. सो इथे काय केलं मी आता जर मी ते व्हॅल्यू पास केली तर काय आउटपुट येईल मला सॅम. जर व्हॅल्यू पास नाही केली तर काय आउटपुट काय येईल ते डिफॉल्ट काय असेल आपलं ठीक आहे नेम राहील. सो सर्वात आधी आपण रन करू. ठीक आहे, काय आलं हॅलो सॅम. दुसऱ्यांदा काय आपण याला व्हॅल्यू पास नाही केलं तर हे काय झालं आपले डिफॉल्ट पॅरामीटर. ठीक आहे, आता सेम मी बोललो की मी एक फंक्शन लिहिलं फंक्शन माय एज. ओके, मी काय करेल इथे एज इक्वल
होता इन द सिंटॅक्स इक्वल, ठीक आहे 18. आणि आता काय करेल, कन्सोल डॉट लॉग, 1 मिनिट. आपला ठीक आहे, आपण कशावर जाऊ, डिफॉल्ट पॅरामीटर्स. सो ठीक आहे, डिफॉल्ट पॅरामीटर, ठीक आहे, हा आपला टॉपिक चालू होता. तर याचं काय असतं, ठीक आहे, आपण बघितलं की जर आपण व्हॅल्यू पास नाही केले आर्ग्युमेंट मध्ये, परत एकदा एक्सप्लेन करतो एक्सेल. सो ठीक आहे, इथे काय करतो आपण, जेव्हा पॅरामीटर डिफाईन करतो, इथे काय करतो आपण, असाइन ऑपरेटर यूज करून त्याला ऑलरेडीच व्हॅल्यू देऊन देतो. ठीक आहे, डिफॉल्ट मध्ये इथे काय दिले त्यांनी, गेस्ट दिले. ठीक आहे, आणि कन्सोल डॉट लॉग काय केले, ठीक आहे, हॅलो, आणि त्याच्यानंतर जी व्हॅल्यू होती पॅरामीटरची ती. आता इथे आर्ग्युमेंट मध्ये पास करताना आपण काय केलं, जर सॅम पास केलं तर काय आउटपुट मध्ये येईल सॅम. ठीक आहे, बट जर ग्रीट युजर केलं फक्त, ठीक आहे, व्हॅल्यू इथे आर्ग्युमेंट मध्ये आपण पास नाही केली तर काय, तर प्रिंट होताना डिफॉल्ट जी व्हॅल्यू असेल ती गेस्ट तिथे प्रिंट. या प्रकारे आपण डिफॉल्ट पॅरामीटर असतो त्याचा यूज करतो. लास्ट, ठीक आहे, ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे तुमचा तो आहे फंक्शन स्कोपचा. ठीक आहे, लोकल वर्सेस ग्लोबल. सो हे एक्सप्लेन करण्याच्या आधी, ठीक आहे, हा पार्ट आपण, ठीक आहे, उद्या घेणार आहे. त्याच्या आधी, ठीक आहे, आपले जेवढे आतापर्यंत पॉइंट झाले, ठीक आहे, डेटा म्हणजे जावास्क्रिप्ट पासून डेटा टाईप टू फंक्शन आणि फंक्शन पर्यंत आपले इथपर्यंत, ठीक आहे, पॅरामीटर, आर्ग्युमेंट्स, आणि लास्ट जो होता, ठीक आहे, आपण आता बघितला आहे तो होता, ठीक आहे, डिफॉल्ट पॅरामीटर्स. ठीक आहे, याच्यावर एक आता तुमची एक्सरसाइज ती तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. त्याच्यानंतर जो पुढचा टॉपिक असेल तो घेतला जाईल. ठीक आहे, फंक्शन स्कोप. सो याचा टाइम जवळपास तुम्हाला 30 मिनिट्स भेटतील सॉल्व्ह करायला. 10 क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर जो पुढचा टॉपिक असेल तो आपण स्टार्ट करणार. तो तुमचं एक्सरसाइज मी शेअर करतो सर्वात आधी. ठीक आहे, तर तुम्ही आता सॉल्व्ह करायला ट्राय करा सर्व 10 क्वेश्चन. त्याच्यानंतर आपण पुढचे जो टॉपिक असणार आहे तो कंटिन्यू करणार. जर कोणत्या क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन असेल तर मला मेसेज मध्ये टाका. ठीक आहे, तो आपण सॉल्व्ह करू. म्हणजे त्याचे सोल्युशन असेल ते सोबत सॉल्व्ह करू. बट ठीक आहे, बट हे तुम्ही पूर्ण क्वेश्चन ट्राय करा. ठीक आहे, 1 to 10. ठीक आहे, लास्ट 7 मिनिट्स बाकी ट्राय करा. त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक घ्यायचा. सो प्रत्येकाने ट्राय सॉल्व्ह करायचं. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक घेणार आहोत. ठीक आहे, जर सॉल्व्ह झाले असेल तर आपण आता नेक्स्ट जो असेल, ठीक आहे, तो टॉपिक तो स्टार्ट करणार आहे. मला एकदा मेसेज मध्ये टाकून द्या तुम्ही सॉल्व्ह केले का असेल. जर झाला असेल तर मला फक्त मेसेज करायचं. आपण मी भरपूर टाइम दिलाय तुम्हाला, जवळपास अर्धा तास दिलाय 10 क्वेश्चन साठी. बाकीच्यांची बाकीच्यांचे झाले सर्वांचे. ठीक आहे, ठीक आहे, आता जो पुढचा टॉपिक असणार आहे आपला
ठीक आहे, तो असणार आहे ग्लोबल आणि ठीक आहे फंक्शन स्कोप ग्लोबल आणि लोकल. ठीक आहे, सो एक मिनिट मला फक्त शेअर करूया. ओके, ठीक आहे, सर्वात आधी समजून घ्या स्कोप म्हणजे काय असतं. ठीक आहे, मी ठीक आहे स्कोप काय असतो. ठीक आहे, डेफिनेशन काय बोलले तर स्कोप मीन्स वेअर द प्रोग्राम व्हेरिएबल कॅन बी यूज. म्हणजे काय, सॉरी, जे प्रोग्रामचे व्हेरिएबल आहे ठीक आहे जे आपण यूज करू शकतो. ठीक आहे, जिथे यूज करू शकतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतात स्कोप. ठीक आहे, स्कोप मीन्स वेअर द प्रोग्राम व्हेरिएबल कॅन बी यूज. ठीक आहे, व्हेरिएबल क्रिएटेड इनसाइड द फंक्शन आर कॉल्ड लोकल स्कोप. ठीक आहे, दे एक्झिस्ट ओनली inside that function. ठीक है, variable are created outside any function are called global scope. ठीक है, they can be used anywhere in the program. so जे व्हेरिएबल जे असतात ठीक आहे जे फंक्शन मध्ये लिहितो त्यांना काय म्हणतो आपण, त्यांना म्हणतो आपण लोकल व्हेरिएबल्स. ठीक आहे, जे आपण डिफाइन करतो ठीक आहे आउटसाइड ऑफ फंक्शन त्यांना काय म्हणतो आपण ग्लोबल व्हेरिएबल. सो रिमेंबर ठीक आहे, अ लोकल व्हेरिएबल इज ओनली विजिबल इनसाइड द फंक्शन वेअर इट्स क्रिएटेड. ठीक आहे, ट्राइंग टू यूज आउटसाइड दॅट फंक्शन गिवन एरर. सो आता आपल्याला काय बोलले ते, जर आपण इनसाइड द व्हेरिएबल डिफाइन केले ठीक आहे ते जर आपण ठीक आहे ते विजिबल असेल ठीक आहे इनसाइड, त्याला आपण ऍक्सेस करायला गेलो आउटसाइड जसं इथे ने कन्सोल डॉट लॉग केलं. ठीक आहे, सो हे काय झालं प्रिंट नाही होणार. बट हेच जर आपण ठीक सिटी सिटी आपण एक ग्लोबल इथे प्रिंट करायला गेलो तर काय होईल. ठीक आहे, आता मी याचा एक्झाम्पल तुम्हाला देतो. ठीक आहे, सो सर्वात आधी हे समजलं असेल तुम्हाला की लोकल आणि ग्लोबल काय असतो. ठीक आहे, लोकल म्हणजे काय असे व्हेरिएबल जे इनसाइड आपण फंक्शन मध्ये लिहितो. ग्लोबल कोणते असतात जे आउटसाइड आपण कुठे लिहितो फंक्शन मध्ये लिहितो त्यांना म्हणतात ग्लोबल व्हेरिएबल. आणि जे इनसाइड आपण फंक्शन मध्ये लिहितो ते असतात लोकल व्हेरिएबल. आणि ठीक आहे, जे लोकल व्हेरिएबल असतात ते आपण आउटसाइड फंक्शन म्हणजे ठीक आहे इथे फंक्शन एंड झाले बरोबर, या ब्लॉक इथे इथे कर्ली ब्रेसेस आपले एंड झाले. ठीक आहे, इथे याच्या नंतर जर ऍक्सेस करायला गेलो तर काय होईल. ठीक आहे, तर आपल्याला काय एरर येईल की कंट्री इज नॉट डिफाईन एअर. म्हणजे जे लोकल व्हेरिएबल असतात ते आपण कुठे ऍक्सेस करू शकतो फक्त इनसाइड द फंक्शन मध्येच. ठीक आहे, सो आता हे एक्झाम्पल आपण इथून कॉपी करू आणि कोड बघू एक्झॅक्टली होतं काय. ठीक आहे, फंक्शन ठीक आहे, याला केलं कमेंट आपण. ठीक आहे, आता त्यांनी काय केलं सर्वात आधी ठीक आहे सर्वात आधी काय केलं त्यांनी ठीक आहे एक व्हेरिएबल डिफाइन केलं सिटी नावाचं. ठीक आहे, आता हे कोणतं आहे आउटसाइड फंक्शन आहे म्हणजे हा कोणता झाला आपला स्कोप झाला आपला. ठीक आहे, ग्लोबल लेवल. ठीक आहे, हा कोणता झाला आपला ग्लोबल व्हेरिएबल. ठीक आहे, कारण हे फंक्शनचा आउटसाइड मध्ये लेट बरोबर. फंक्शन स्टार्ट कुठून होत आहे कर्ली ब्रेसेस स्टेप ओपन कुठून होत आहे इथून आणि क्लोज कुठे होत आहे ठीक आहे इथे. सो हे जे आहे ठीक आहे हा कोणता आहे आपला ग्लोबल व्हेरिएबल आहे जो आपण फंक्शनचा आधी लिहिलेला आहे डिफाइन केलेला आहे. ओके, इथे हा इथे. सो त्याच्यानंतर आपण इथे फंक्शनला स्टार्टिंग केली. ठीक आहे, आता हा व्हेरिएबल डिफाइन केला सर्वात आधी कंट्री इंडिया. हा कोणता व्हेरिएबल आहे आपला, आपला आहे हा आपला आहे एक मिनिट गाइस. ठीक आहे, हा आपला आहे लोकल व्हेरिएबल. ठीक आहे, आणि हा कोणता आपला ग्लोबल व्हेरिएबल. ठीक आहे, का बरं लोकल का बरं कारण आपण लिहिला याला फंक्शनचा मध्ये लिहिले बरोबर, आणि हा ग्लोबल का बरं लिहिला आपण याला फंक्शनचा बाहेर लिहिले करेक्ट. इथे आपण काय केलंय कन्सोल लॉग डॉट सिटी हा व्हेरिएबल आपण कुठे ऍक्सेस केलाय हा सिटीचा इनसाइड द फंक्शन. ठीक आहे, कधी बी लक्षात ठेवा हा कुठे ऍक्सेस केला आपण हा कुठे ऍक्सेस केला आपण हा ग्लोबल नावाचा ग्लोबल व्हेरिएबल जो फंक्शनचा आउटसाइड होता तो केला आपण फंक्शनचा इनसाइड मध्ये यूज केलाय बरोबर. इथे काय होईल इथे तो प्रिंट होतोय बरोबर बट ठीक आहे कन्सोल लॉग ठीक आहे कंट्री. सो इट वर्क्स. सो कंट्री इज अ लोकल व्हेरिएबल बट इनसाइड. ठीक आहे, आता हे प्रिंट होईल का बरं हे लोकल आहे. ठीक आहे, हे बी प्रिंट होईल का बरं प्रिंट होईल कारण की ग्लोबल व्हेरिएबल डिफाइन केले बट हे आपण यूज करताना फंक्शन मध्ये केले. बट हे जे असेल ठीक आहे जसं आपण इथे येऊ आणि हे ग्लोबल व्हेरिएबलला ठीक आहे हे कोणतं होतं आपलं ग्लोबल व्हेरिएबल. ठीक आहे,
हे ठीक आहे. ठीक आहे, हे जे ग्लोबल व्हेरिएबल आहे, ठीक आहे, सिटी, ठीक आहे, ते आपण इथे ऍक्सेस करायला गेलो तर हे काय होतं आपल्यासाठी, सॉरी, हे जे लोकल व्हेरिएबल होतं, ठीक आहे, आपलं हे आपण कुठे ऍक्सेस करायला गेलो, हे आपण ऍक्सेस करायला गेलो इथे आउटसाइड. ठीक आहे, आता हे काय झालं, आपल्याला एरर देईल. का बरं एरर देईल? याचा स्कोप लिमिटेड कुठपर्यंत आहे या व्हेरिएबलचा, ठीक आहे, ह्या कंट्रीचा हा लिमिटेड आहे, ठीक आहे, फक्त या फंक्शन पुरते. म्हणजे या फंक्शन मध्येच आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. जसं आपण फंक्शनचा व्हॅल्यू यूज करायला गेलो, आता आपल्याला काय येईल, एरर काय येईल, कंट्री इज नॉट डिफाईन. आता सेम आपण कोड मध्ये रन करू. ठीक आहे, तुला मी कमेंट करतो सर्व. हा आपला ठीक आहे, आता आपला कोड आहे. ठीक आहे, हे काय आहे, ग्लोबल व्हेरिएबल आहे, बरोबर, हे सिटी नावाचं. त्याच्यानंतर काय केलं आपण, फंक्शन. ठीक आहे, 3 पार्ट आहे मेनली आपल्या कोडचे. एक ग्लोबल व्हेरिएबल जो की फंक्शन मध्ये नाही लिहिलाय, ठीक आहे, तो लिहिलाय फंक्शनचा बाहेर. एक काय आपलं लोकल व्हेरिएबल, ते कुठे लिहिले आपण, फंक्शनच्या मध्ये लिहिले. ठीक आहे, आता ऍक्सेस काय करतो आपण, सर्वात आधी सिटी. सिटी कोणता आहे, हा कोणता व्हेरिएबल, ग्लोबल. ग्लोबल का बरं, तो इथे चालू होऊन जाईल. ठीक आहे, बट जो आपलं व्हेरिएबल असेल, ठीक आहे, लोकल, हा इथे डिफाईन कुठे केला आपण, इनसाइड द फंक्शन. ठीक आहे, इनसाइड फंक्शन मध्ये व्हेरिएबल आपण डिफाईन केले, तर इथे चालेल का? ठीक आहे, हे बाहेर का आपण जर आउटसाइड रन केलं तर काही आपल्याला एरर येईल. ठीक आहे, आता जसं आपण एंटर केलं, काय आलं आपल्याला, पुणे आलं. ठीक आहे, का बरं, सर्वात आधी आपण काय केलं होतं, कन्सोल लॉग सिटी. सिटी कोणती होती, ग्लोबल व्हेरिएबल. ठीक आहे, पुणे, ते ऍक्सेस होते आपल्याला इनसाइड. ठीक आहे, इथे पुणे प्रिंट होते. त्याच्यानंतर आपण केली कंट्री. कंट्री कोणत्या यूज केली आपण, इंडिया. सो ही काय होते, आपल्याला ऍक्सेस होते, बरोबर. पण तसं आपण इथे येतो, ठीक आहे, आउटसाइड व्हेरिएबल, आपण ही कंट्री प्रिंट करायला जातोय, बरोबर. ही प्रिंट होते का नाही येत, आपल्याला काय येतो, कंट्री इज नॉट डिफाईन. सो सेम आपण एक एक्झाम्पल घेऊ. सर्वात आधी आपण घेऊ एक ग्लोबल व्हेरिएबल. ठीक आहे, ग्लोबल व्हेरिएबल. ठीक आहे, आणि तिथे लिहू आपण एक व्हेरिएबल डिफाईन करू, लेट स्टुडंट. ठीक आहे, नेम आपण टाकू इथे मनोज फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, हे कोणतं झालं आता आपलं, सर्वात आधी हे झालं आपलं आहे ग्लोबल व्हेरिएबल. ठीक आहे, ग्लोबल व्हेरिएबल. तर नेक्स्ट कोणतं राहणार आहे, आपण काय लिहिणार आहे आता, एक फंक्शन. फंक्शन स्टुडंट डिटेल्स नावाचं. ठीक आहे, पॅरेंथेसिस, ओपनिंग कर्ली ब्रेसेस, क्लोजिंग. आता याच्यात जेवढे बी व्हेरिएबल येतील, ठीक आहे, लक्ष द्या प्रत्येकाने. ठीक आहे, जेवढे बी व्हेरिएबल येतील ते कोणते राहणार आहे, आपल्याला राहणार आहे लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल म्हणजे काय, जे व्हेरिएबल फक्त ऍक्सेस होतील, ऍक्सेस ओनली इनसाइड अ फंक्शन. ठीक आहे, हे कधी बी लक्षात ठेवा. ठीक आहे, ज्याच्यात एवढे या फंक्शन मध्ये आपण जेवढे व्हेरिएबल, ठीक आहे, डिक्लेअर करू किंवा क्रिएट करू, ते ऍक्सेस होणार आहे. ते ऍक्सेस कुठे होतील, म्हणजे जर त्यांना आपण प्रिंट करायला गेलो तर ते आपण कन्सोल लॉग कुठे यूज करू शकतो, फक्त इनसाइड फंक्शन मध्ये, आपण आउटसाइड नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल, तर मी सर्वात आधी एक व्हेरिएबल डिफाईन करतो. ठीक आहे, लेट स्टुडंट एज, आणि लिहिलं मी इथे 28. ओके, 25. त्याच्यानंतर लेट स्टुडंट ऍड्रेस. ठीक आहे, नाशिक, इमेज. ओके, आणि त्याच्यानंतर आपण एक 350. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टुडंट पेरेंट्स नंबर आपण लिहूया इथे 9925. ठीक आहे, सर आपण नंबर दिला. सो आता काय झालं, आपल्याकडे हे जे तिन्ही व्हेरिएबल आले, हे कोणते आले, हे आले आपल्यासाठी लोकल व्हेरिएबल, बरोबर. हा एक लोकल, परत इथे कमेंट ऍड करतो लोकल. ठीक आहे, परत लोकल
आणि परत लोकल. आता आपण वन बाय वन यांना प्रिंट करू. ठीक आहे, आधी फंक्शन मध्ये प्रिंट करू. सर्वात आधी आपण घेऊ कन्सोल डॉट लॉग. इथे प्रिंट करू आपण स्टुडंट एज. ठीक आहे, करू आपण स्टुडंट एज आणि इथे देऊ आपण इथे स्टुडंट एज जे असेल ते आपण प्रिंट करू. ठीक आहे, एज सेम आपण काय करू स्टुडंट ॲड्रेस आणि स्टुडंट पॅरेंट्स नंबर. 2 आणि 3 स्टुडंट ॲड्रेस स्टुडंट पॅरेंट नंबर. सो आता मी काय करेन, सर्वात या फंक्शनला कॉल करेल आणि इथे आपण आउटपुटमध्ये बघू आपल्याला एक्झॅक्टली येणार काय. ठीक आहे, स्टुडंट याला कमेंट करावं लागेल आपल्याला. फंक्शन आपण करू कमेंट याला क्लिअर. ठीक आहे, काय आलं सर्वात आधी स्टुडंट एज किती आपली 25 बरोबर. ही आली 25. हा कोणता स्कोप होता आपला लोकल. लोकल म्हणजे काय, आपण फंक्शनचा इनसाइड मध्ये व्हेरिएबल डिफाईन केलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणता आला, त्याच्यानंतर आला आहे आपल्यासाठी स्टुडंट ॲड्रेस. ठीक आहे, हा बी कोणता होता लोकल. त्याच्यानंतर काय होता स्टुडंट पॅरेंट्स नंबर. हे काय झाले लोकल. आपण ॲक्सेस कुठे गेले इनसाइड द फंक्शन. ठीक आहे, जिथे कर्ली ब्रेसेस क्लोज होते त्याच्या आधीच आपण सर्व हे व्हेरिएबल ठीक आहे आउटपुटमध्ये प्रिंट करतो. बट आता मला वाटतंय की मी तेच सेम ठीक आहे जे व्हेरिएबल आहे मला ते इथे यूज न करता माझा एक वेगळं फंक्शन आहे. ठीक आहे, किंवा एक वेगळा प्रोग्राम मी एक लिहिला. फॉर एक्झाम्पल इथे असं सॅम्पल आपण घेऊ. ठीक आहे, कमेंट एक्स आणि मी इथे केलं त्याला यूज. बोललो की मला कन्सोल डॉट लॉग प्रिंट करून दे स्टुडंट एज. सो आता काय होईल स्टुडंट एज नॉट डिफाईन ॲट. ठीक आहे, ही लाईन नंबर आले आपल्याला. ठीक आहे, 182 जिथे आपण व्हेरिएबल डिफाईन केलं होतं. ठीक आहे, काही डिफाईन नाही आहे बरोबर. म्हणजे याला काय झालं इथे स्टुडंट एज या स्कोपमध्ये त्याला भेटतच नव्हतं. त्या कोणत्या स्कोपमध्ये येतो या लोकल स्कोपमध्ये बरोबर. आपण ॲक्सेस कुठे करू शकतो याला या लोकल स्कोपमध्ये. बट आता एक ग्लोबल स्कोप होता. ठीक आहे, स्टुडंट नेम आपण लिहिला. आता सेम जे मला स्टुडंट नेम जे ग्लोबल स्कोपमध्ये व्हेरिएबल आहे ते मला इथे ॲक्सेस करायचं असेल तर मला आता काही नाही रे की एक्झिक्युटिव्हला आपण चेक करू. ठीक आहे, तर काय झालं आपल्यासाठी, अरे ब्रेक पॉईंट इन्सर्ट झालं. 1 मिनिट. आपल्याला प्रिंट होताना काय आलं मनोज प्रिंट होऊन आलं. कसं काय, तर हा कोणता होता व्हेरिएबल, हा होता ग्लोबल स्कोप. म्हणजे या व्हेरिएबलला मी कुठे यूज करू शकतो. ठीक आहे, सो हा झाला तुमचा ग्लोबल स्कोप आणि हा झाला तुमचा लोकल स्कोप. आता मला वाटलं की हे नेम जे आहे ते इथे प्रिंट करायचं. ठीक आहे, इनसाइड द फंक्शन. ठीक आहे, म्हणजे ग्लोबल स्कोपला मी फंक्शन मध्येही यूज करू शकतो. एक मिनिट. चालतंय, ते बोललो की कन्सोल डॉट लॉग स्टुडंट नेम म्हणजे आपण येते स्टुडंट. ठीक आहे, आपण देऊ इथे काय व्हेरिएबल स्टुडंट नेम. ठीक आहे, आता मी याला प्रिंट करायला जाईल. आता आपण बघू प्रिंट होणार काय. ठीक आहे, याला इकडून करा तुम्ही. ठीक आहे, आपण करूया इथे याला कमेंट करू. सर्वात आधी आपण काय केलं आता फक्त फंक्शन कॉल केलंय. ठीक आहे, बाकी कुठे आपण त्या ग्लोबल व्हेरिएबलला प्रिंट नाही करत. आपण ते प्रिंट कुठे करतोय एक्झॅक्टली आपल्या फंक्शन मध्ये. ठीक आहे, आणि मी याला गेलं आपल्याला काय येईल आता स्टुडंट नेम सर्वात आधी काय आलं मनोज. मी अजून याला थोडं स्पेस ऍड करतो म्हणजे ते दिसायला परत आणि परत इथे स्पेस ऍड केला. ठीक आहे, आता
आता मी प्रिंट केलं तर काय होईल, स्टुडंट नेम आपल्यासाठी काय आहे, मनोज आहे, त्याचे किती 25, ठीक आहे, आणि ठीक आहे त्याचा ऍड्रेस आणि स्टुडंट नेम. आता कसं काय पॉसिबल झालं नेम प्रिंट करणं, ठीक आहे. काय होऊ शकतं, जर फॉर एक्झाम्पल ठीक आहे स्टुडंट एक आहे आणि तुम्ही मल्टिपल कंट्रोलर लिहिताय, ठीक आहे, म्हणजे मल्टिपल फंक्शन लिहिताय, ठीक आहे, त्या स्टुडंटसाठीच काय ऍक्शन परफॉर्म करण्यासाठी तुम्ही काय करणार, तो लोकल मध्ये न स्टोअर करता, म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू असेल, ठीक आहे, स्टुडंट नेम ते हा एक फंक्शन आहे, ठीक आहे. तुम्ही 2-3 किती म्हणजे हा लाईन्स छोटा लाईन सपोर्ट आहे, पण जेव्हा लाईन्स वाढतील, ठीक आहे, जेव्हा कोड वाढेल तेव्हा तुम्ही काय करणार, या व्हेरिएबलला कुठे स्टोअर ठेवणार, याला ठेवणार ग्लोबल व्हेरिएबल मध्ये, म्हणजे ग्लोबल व्हेरिएबल म्हणून याला डिक्लेअर करणार, ठीक आहे. का बरं, कारण की याची जी व्हॅल्यू असेल, ठीक आहे, व्हॅल्यू म्हणजे आपण बोललो होतो की याचा एक बॉक्स बनेल मेमरीमध्ये आणि त्याचं नाव काय असेल, स्टुडंट नेम, ठीक आहे, आणि त्याच्यात व्हॅल्यू कोणती जाईल, ही म्हणून ही व्हॅल्यू तुम्हाला कुठे ऍक्सेस करता येऊ शकते. म्हणजे तुम्ही अजून एक फंक्शन लिहिलं, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही परत काय येणार की स्टुडंट नेम जे असेल ते ऍक्सेस करून त्याच्यावर किंवा काही ऍक्शन परफॉर्म करून तुम्हाला आउटपुट भेटू शकतं. त्यामुळे आपण जे व्हेरिएबल असतं, ठीक आहे, ते म्हणजे ग्लोबल व्हेरिएबलचा हा यूज असतो, आणि जे लोकल व्हेरिएबल असतात ते आपण कशात यूज करतो मोस्टली, ठीक आहे, ह्या फंक्शनची जी नीड असेल म्हणजे कॅल्क्युलेशन असतील काही, ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण कोणते व्हेरिएबल यूज करतो, ते यूज करतो असतो ते लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल म्हणजे की हे या फंक्शन पुरताच मर्यादित असतं, ठीक आहे. या फंक्शनच्या व्हॅरियंटना यूज करायला गेलो तर आपल्याला एरर येईल. सो हा डिफरन्स असतो मेन ग्लोबल व्हेरिएबल्स आणि लोकल व्हेरिएबल्स, ठीक आहे. सो हा तुमचा पूर्ण टॉपिक होता त्यांचा डेफिनेशन प्रमाणे, ठीक आहे. स्कोप मीन्स वेअर द प्रोग्राम व्हेरिएबल कॅन बी यूज, ठीक आहे. सर्वात आधी आपण काय बघितलं, स्कोप काय असतो. स्कोप म्हणजे जे आपले व्हेरिएबल असतात ते आपण कुठे यूज करू शकतो प्रोग्राम मध्ये, त्याला म्हणतात स्कोप, ठीक आहे. आणि व्हेरिएबल क्रिएटेड इनसाइड फंक्शन आर कॉल्ड लोकल व्हेरिएबल. हे कधी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. व्हेरिएबल आर क्रिएटेड इनसाइड फंक्शन आर कॉल्ड लोकल व्हेरिएबल. म्हणजे ते फंक्शनच्या मध्ये लिहितात ते कोणते झाले, लोकल व्हेरिएबल झाले, आणि जे आउटसाइड लिहितो आपण फंक्शन मध्ये काय झाले, ते झाले ग्लोबल व्हेरिएबल. ग्लोबल व्हेरिएबल आपण कुठे बी ऍक्सेस करू शकतो, पण लोकल व्हेरिएबल असेल ते आपल्याला फंक्शन मध्ये ऍक्सेस करता येईल किंवा त्याला प्रिंट करता येईल. सो हा तुमचा पूर्ण टॉपिक झाला आजचा जो होता फंक्शन स्कोपचा, ठीक आहे. सो आता किती मिनिट्स बाकी आहे, सॉरी काही हा एक स्मॉल टॉपिक आहे याच्याने कदाचित हा तुमचं फंक्शन कम्प्लीट होतं, ठीक आहे. आता एक ठीक आहे, जे आपण प्रत्येक वेळी बघतो की कॉमन मिस्टेक जे असतात ते बिगिनर्स यूज म्हणजे मोस्टली करतात, ठीक आहे. फंक्शन लिहिताना ते काय असतात की सर्वात आधी जास्त आपण बोललो होतो की फक्त फंक्शन लिहायचं आणि त्याच्यानंतर त्या फंक्शनला कॉल नाही करत, ठीक आहे. ही पहिली मिस्टेक असते, ठीक आहे, की आपल्याला माहिती आहे की त्या लाईन्सचा काही यूज नाही होणार जर जोपर्यंत तुम्ही त्याला कॉल नाही करत. सो ही एक मिस्टेक आहे. त्याच्यानंतर काय असतं, पॅरेंथेसिस आपण मिस करून देतो कॉल करायचे. आपल्याला जेव्हा फंक्शन डिक्लेअर करतो तेव्हा बी आपल्याला पॅरेंथेसिस टाकावं लागतं, आणि जेव्हा फंक्शन कॉल करतो तेव्हा बी आपल्याला पॅरेंथेसिस ऍड करावं लागतं, ठीक आहे. एक्सपेक्टिंग कन्सोल लॉग टू रिटर्न व्हॅल्यू, ठीक आहे, हा बी एक मेन पॉईंट आहे, ठीक आहे. सो ओनली प्रिंट, ठीक आहे, डज नॉट रिटर्न. याचा कन्सोल लॉगचा अर्थ काय असतो, तो रिटर्न नाही करणार व्हॅल्यू, ठीक आहे. हा काय करेल, आपल्यासाठी व्हॅल्यू फक्त प्रिंट करून आली. याच्यासाठी आपण काय यूज करतो, इथे रिटर्न कीवर्ड यूज करतो, बरोबर, जो आपण आज बघितला. त्याच्यानंतर काय, युजिंग लोकल व्हेरिएबल इनसाइड, ठीक आहे, आउटसाइड इट्स फंक्शन. सो लोकल व्हेरिएबल कसा यूज करता, कधी बी तो यूज करता इनसाइड फंक्शन मध्ये, आउटसाइड मध्ये कधीच यूज नाही करायचा, ओके. आणि त्याच्यानंतर ठीक आहे, मिसमॅच नंबर आर्ग्युमेंट. सो आता तुम्ही पॅरामीटर किती दिले, इथे 2 दिले फॉर एक्झाम्पल, आणि तुम्ही पास किती करताय आर्ग्युमेंट, एकच करताय. तो हा बी काय झाला एक प्रकारचा तुम्हाला आउटपुट काय येणे, आपण येणे खूप आधी बघितलं होतं, ठीक आहे. डेटा टाईप तेव्हा आपण शिकत होतो काय असतं, नॉट अ नंबर. त्याचा अर्थ काय होतो, मिस जे कॅल्क्युलेशन असतं, ठीक आहे. म्हणजे स्ट्रिंगला जर तुम्ही नंबरने त्याच्यासोबत मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म केलं, ऍडिशन मल्टिप्लिकेशन काही, ठीक आहे, आपल्याला काय येतो एन 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 ए एन, म्हणजे काय, फॉल्स कॅल्क्युलेशन, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. त्याचा फुल फॉर्म काय असतो, नॉट अ नंबर. मग इथे काय केलं त्यांनी, 2 पॅरामीटर होते, पास किती केलं, एकच केलं. एक काय केलं, ए 5 आहे पण बी त्याला भेटलाच नाही, मग काय होईल, बी असेल तो एम्प्टी जाईल, ठीक आहे. त्याच्यामुळे आलं त्यांना. सो या प्रकारे तुमचं, ठीक आहे, फंक्शन जो टॉपिक होता तो एंड झालाय. आणि उद्यापासून आपण नेक्स्ट टॉपिकला स्टार्ट करणार, ठीक आहे. सो आता जयेश सर अटेंडन्स घेते तुमची, त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही लेफ्ट करू शकता मीटिंग.